क्रांतीवीर लहुजी साळवे आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने आज भारतीय नवनिर्माण लहुजी सेना यांच्या माध्यमातून PS मोतेवाड सर हा सामाजिक विचार, क्रांतीचा विचार तळागाळात पोहोचवण्याचं म्हणजे रोडवरच्या माणसांना पोहोचवण्याचं कार्य त्यांनी तळमळीने करतात. तुम्हाला माहिती आहे का क्रांती कुठून घडली होती माहिती आहे का? पथनाट्यावरून, रस्त्यावरून. एक पथनाट्य म्हणून एक स्किट असतं, नाटक असतं छोटंसं. पूर्वी प्रसिद्धी माध्यम काहीच नव्हते, टीव्ही नव्हते, रेडिओ नव्हते, काहीच नव्हतं. तेव्हा असं रोडवर थांबून पथनाट्य सादर करायचे. हे पथनाट्य लोक यावं म्हणून नाहीये, आपलं सादरीकरण, आपला विचार ते माणसं खेचून आणतात. तर आज मोतेवाड सर मोजक्याच माणसांमध्ये प्रयत्न करतात, त्यांना हातभार लावणं आपलं कर्तव्य आहे. आता आम्ही बरेच मोठ्या कार्यक्रम असतो, सतत ते नेहमी तिथं असतात प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाला, आणि ते नेहमी मला म्हणतात की आमच्याकडे येऊन जावा सर, एक दिवस आमच्याकडे येऊन जा. ते दरवर्षी बोलतात. परंतु हा विचार, छोटासा विचार या रस्त्यावरून सुरू करणं साधी गोष्ट नसते. तर आपल्याला काय करायचं आहे? लहुजी साळवेंनी काय सांगितलेलं आहे? एकच वाक्य सांगितलेलं आहे, ते वाक्य घेऊन आपण चालायचं आहे. जगेन तर देशासाठी आणि मरण तर देशासाठी. बरोबर. आपल्याला मोठी झेप घ्यायची नाही. ती वैश्विक विचार होता त्यांचा, बाबासाहेबांचा वैश्विक विचार होता, अण्णाभाऊंचा वैश्विक विचार होता. आपण छोटे कार्यकर्ते म्हणून आपल्याला काय करायचं आहे? देशाचा नाही तर आपल्या समाजाचा विचार करायचा आहे, आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. पहिल्यांदा आपण आपलं कुटुंब सक्षम झालं तरच तुम्ही चळवळीमध्ये येतात, रस्त्यात उतरतात. आपली मुलं रस्त्याला सोडले तुम्ही आणि चळवळीमध्ये येत आहेत. त्यासाठी आपलं कुटुंब व्यसनापासून पहिले दूर केलं पाहिजे. आपला समाज पहिल्यांदा व्यसनापासून दूर केला पाहिजे, षडविकारांपासून दूर केला पाहिजे. म्हणजे काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर, अहंकार, ईर्ष्या, द्वेष याच्यापासून पहिलं आपण सुटका केलं पाहिजे. याच्यामधून सुटका झाल्यानंतर आपोआप समाज बदलतो, देश बदलतो. आपण पहिली पायरी सुरुवात केली पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर आहे? आणि ही परंपरा, आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा कशी आहे? जाती व्यवस्थाची परंपरा आहे. बरोबर. जाती व्यवस्था, उच्च नीच भेदभाव, आणि या सगळ्या खालच्या जातीमध्ये आपण मोडतो. काही जाती आहेत ते मोडतात, मग सगळे वर, म्हणजे आपल्यावर वज किती आहे पहा. त्या काळात लहुजी साळवेंना किती त्रास झाला असेल, बाबासाहेबांना किती त्रास झाला असेल. सार्वजनिक पानवट्यावर प्रवेश नाही. त्या काळात वस्ताद लहुजी साळवेंनी स्वतः विहीर खणली होती आपल्यासाठी त्या काळात. म्हणून शाहिरांनी पुढे माणसाचा का खोटा प्राणी कुठं शोधून सापडणार नाही असं शाहिरांनी त्या लहुजी साळवेंचा विचार, बाबासाहेबांचा विचार अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कवनामधून गायचे. ते कसे गायचे माहितीये का? शायरांनी तर खूप सुंदर गायलेलं आहे. मी थोडा गाण्याचा सूर असल्यामुळे मी तुम्हाला गाऊन जातो. जाती किती आहेत बघा, जातीनं माणसाचं नुकसान होतं का देशाची प्रगती होते सांगून गेलं नाही, शायरांनी लिहून ठेवलेलं आहे. ते अण्णाभाऊ गायचे. शायर आत्माराम पाटील, शायर अमर शेख, द ना गवाणकर या शायरांनी, क्रांतीवीर शायरांनी विचार पोहोचायचे. बघा, या पृथ्वी तलावर रसिको सर आनंद जाते. बघा, हत्ती, घोडा, वाघ, सिंह, कुत्रे, मांजरे, गाय, बैल, म्हैस, रेडा, आणि त्यात माणूस पण प्राणी झाला. प्राण्यामध्ये जाती नाही पण माणसामध्ये जाते. बघा, एका धरतीच्या पोटी, एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेते. त्यात
माणसावानी खोटी जात मिळायची नाही, त्यात माणसावानी खोटी जात मिळायची नाही. बाप आभाळाय धरती एका रक्ताची कारटी, बाप आभाळाय धरती एका रक्ताची कारटी, पण जाती भेद नोंद कुठ मिळायची नाही दादर. हे जी हे जी हे झिर 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 जी जी. दोन पाय दोन हात, दोन पाय दोन हात, एक शिर 32 दात, एक माणसाची जात साऱ्या जगामध्ये. कुणी गोरा कोणी काळा कोणी पिंगट पिवळा, कुणी गोरा कोणी काळा कोणी पिंगट पिवळा, जाऊन वर्ण भेद 16 करते अंडा धुंदी दादर. हे जी हे जी हे झिर 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 जी जी. देशादेशातील तऱ्हा, देशादेशातील तऱ्हा, जाती भेदाचा पसारा, जाती 1713 नाव सांगू किती. अरे भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात, भारताचं तर 16 मंडळी, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जाती आहेत बघा. ए भारतात नाही अंत आणि महाराष्ट्रात, जसं पोटामध्ये जंत एकामेकात हसते दादर. हे जी हे जी हे झिर 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 जी जी. आता तुम्हाला जातीचे नाव ऐकतो बघा, तुम्ही ऐकले असते बरे बघा जातीचे नाव. हे फडपुंज भर्राडी कैकाडी गारहोडी कोल्हाटी घिसाडी खर्राडी कुडवाडी. सांगू किती सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती. वाघ्या मुरळी वांझा वारळी वैदू मिरळी धोंदी या तिरळी. सांगू किती सांगू किती दादा सांगू किती. कानपाडे धायकोडे निकामे नायकोडे हनमोडे मनमोडे. सांगू किती सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती. हे चिंपी सुतार कुणभी कुंभार कसाई कासार चारणी चांभार. सांगू किती सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती. हे रानकोळी सोनकोळी पानवाळी वनमाळी देवकोळी तांबोळी वासुदेव गोंधळी. सांगू किती सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती. हे ब्राह्मण सवळ चितपाव जावळ कानव कवळ गोवर्धन घोळ. सांगू किती सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती. अशा पूर्वजांच्या खुणा, अशा पूर्वजांच्या खुणा दाखवून दीड शहाणा. जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही, जो तो चालतो उताना खाली बघायचा नाही. दाऊन शिंहाचं कुळ मारू विशीवर पिळ, दाऊन शिंहाचं कुळ मारू विशीवर पिळ, पण पाहून धुर उभा राहायचं नाही दादर. हे जी हे जीरा 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 जी जी. सोडा धर्म जातीरानं, सोडा धर्म जातीरानं, करा देश बलवान. या जाती भेदानं माझा देश मरतो, या जाती भेदानं माझा देश मरतो. मानव हीच एक जात तीच खरी जगतात, मानव हीच एक जात तीच खरी जगतात. थोडा मोठ्यांचा विचार ध्यान ठेव, थोडा मोठ्यांचा विचार ठेवा ध्यानात दादर. हे जी हे जीर 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 जी जी. तर ह्या जातीभेदामुळे भारताचं नुकसान होतं, प्रगती होत नाही असं विचारवंतांनी सांगितलेलं आहे, शाहिरांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी आपण एकजूट राहिले पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. या जयंती निमित्ताने आपण एकच काम करायचं आहे, आपल्या मुलाला चांगलं योग्य शिक्षण द्यायचं आहे. नुसतं शिक्षण देऊन चालणार नाही, तर संस्कारासहित शिक्षण द्यायचं आहे. बरोबर. तर बाबासाहेबांनीच म्हणलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरुकुल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत असो की गरीब असो, ज्याने मेहनत करेल, झोपडीमध्ये सुद्धा विद्या येते. प्रतिभावंत मुलगा जन्माला येतो, लक्षात फक्त मेहनत घेतलं पाहिजे. तर आजच्या काळामध्ये शिक्षणाची गरज आहे आपल्या मुलांना, त्याला संस्कार देण्याची गरज आहे, त्याला मोबाईल पासून वाचवण्याची गरज आहे. त्यासाठी या जयंती निमित्ताने सर्वांना विनंती की आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्या, आपल्या समाजाला व्यसनापासून दूर ठेवा, तरच आपल्या समाजाची आपल्या देशाची प्रगती होईल. धन्यवाद.